रागादिरोगान् सततान् शक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदांशखान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण वाग्भटांचा वमन विरेचन विधी अध्याय वाचत आहोत आणि त्याच्यातले पहिले थोडेसे म्हणजे एक 6 श्लोक आपले झालेले. 7व्या श्लोकापासून आपण बघत आहोत पुढे. कफे विदध्यात वमनं संयोगे वा कपोलवणे तद्वद्विरेचनं पित्ते विशेषेण तु वामयेत् नवज्वरातिसाराद पित्तासृक्राजयक्ष्मिणः कुष्ठमेहापची ग्रंथी श्लीपदोन्मादकासिनः श्वासरुल्लासविसर्प स्तन्यदोषोर्ध्वरोगिणः अवाम्या गर्भिणी रुक्ष क्षुधितो नित्यदुःखितः बालवृद्धकृशस्थूल हृद्रोगी क्षतदुर्बलः प्रसक्तवमथुप्लीह तिमिरकृमिकोष्ठिनः ऊर्ध्वप्रवृत्तपायवस्त्र दत्तबस्तिहतस्वरः मूत्राघात्योद्धरी गुल्मी दुर्बलोत्यग्निरशसः उदावर्त भ्रमाष्ठीला पार्श्वरुक्वातरोगिणः ऋते विषगराजीर्ण विरुद्धाभ्य वहारतः. 6व्या श्लोकापर्यंत आपलं झालेलं होता. याच्यानंतर प्रसक्त वमतो पूर्वे प्रायेणामज्वरोऽपि च धूमान्तः कर्मभिर्वर्जाः सर्वैरेवत्वजीर्णिनः. आता प्रसक्त वमतो पूर्वे प्रायेण आमज्वरोऽपि च धूमान्तैः कर्मभिर्वर्जाः सर्वैः एव तु अजीर्णिनः. आता इथे कसं आहे ना की ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं प्रसक्त या शब्दापासून सुरुवात झालेली म्हणजे कुठला तर वरती जो श्लोक सांगितलेला आहे ना, एक मिनिट इथे बालवृद्ध कृशस्थूल हृद्रोगी क्षतदुर्बलाः प्रसक्त वमथुप्लीह तिमिरकृमिकोष्ठिनः. आता इथे पासून प्रसक्त वमतो पूर्वे प्रायेण आमज्वरोपिचम म्हणजे प्रसक्त वमथु इथे पासून ज्या ज्या आपण सगळ्या कंडिशन्स बघितल्या तर तिथे पासून ते पुढे कुठे आणखीन तर आमज्वर असताना धूमांतही कर्मभिही वर्जाः धूम इत्यादी कुठलेही कर्म जे आहेत ना म्हणजे धूमादी कर्म विरेचन किंवा वमन दिल्यानंतर तर ती या लोकांना वर्ज्य आहेत असं म्हटलेलं आहे. आणि सर्वही एवतु अजीर्णिनः अजीर्ण असताना विशेष करून सगळीच कर्म जी आहेत ना तर ती वर्ज्य आहेत. मग सगळी कर्म म्हणजे कुठले तर स्नेहन स्वेदन किंवा वमन विरेचन ही सगळीच कर्म जी आहेत ना तर ती ह्याच्यामध्ये वर्ज्य आहेत असं सांगतात. आणि मग आता ह्याच्यामध्ये आणखीन काय काय गोष्टी आपण बघायला पाहिजे तर ह्याच्यामध्ये कसं आहे की प्रसक्त वमतो पूर्वे प्रायेणामज्वरोऽपि च धूमांतैः कर्मभिः वर्जाः सर्वैरेवत्वजीर्णिनः. अजीर्ण असताना हे करायचं नाहीये आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला आपण अनर्हता बघत असताना वमन देत असताना अनर्हता जेव्हा बघितली ना तर त्या ठिकाणी सगळीकडे अजीर्ण असताना वमन नाही द्यायचंय आणि म्हणूनच पाचन पहिल्यांदा पूर्ण करायचं आणि पाचन करून मगच वमनाकडे पुढे वळायचं आहे. म्हणजे सो दीपन पाचन स्नेहन स्वेदन आणि मग शोधन असा हा क्रम सगळा काही राहील. ह्याचा पुढचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये विरेक साध्या गुल्मार्शो विस्फोट व्यंग कामलाः जीर्णज्वरो दरगर छर्दिप्लीह हलीमकाः विद्रधिस्तिमिरङ्काच स्यन्दपक्वाशयव्यथा योनिशुक्राश्रया रोगाः कोष्ठः कृमयोव्रणाः वातास्रमूर्धगं रक्तं मूत्राघातशकृद्ग्रहाः वाम्याश्च कुष्ठमेहाद्याः. आणि इथून पुढे नतुरेच नवज्वरी म्हणजे ह्याच्याकडून आता विरेचन कुणाकुणाला नाही द्यायचं ते सांगतात. मग आता कुणाकुणाला द्यायचं हे आपण बघितलेलं. त्याच्यामध्ये विरेक साध्य म्हणजे विरेचन साध्य कोणते कोणते रोग आहेत तर ते सांगतो. कुठले आहेत तर गुल्म अर्श विस्फोट व्यंग आणि कामला. आता विरेक साध्या गुल्म अर्श असं म्हणत असताना गुल्म जो आहे ना तर तो काय आहे तर तो विशेष करून दोषांचा गोळा या स्वरूपाचा व्याधी आहे आणि मग गुल्म असताना शोधन होणं ही गोष्ट खूप गरजेची राहते आणि म्हणून नेहमी गुल्मामध्ये विरेचन साध्य गुल्म असं म्हटलेलं आहे. मग आता इथे फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आता काही पेशंट्स जे गुल्मामध्ये बसतात की ज्यांना युटेराइन फायब्रॉइड्स असतात
तर त्यांना जर हेवी ब्लिडिंग असेल आणि विरेचन दिलं गेलं ना तर मग मात्र ते ब्लिडिंग वाढण्याची शक्यता असते. म्हणून ते सगळं तारतम्य बघून मग ठरवायला पाहिजे की अर्हता आणि अनर्हता कोणती आहे. त्याच्यामध्ये विरेक साध्या गुल्म अर्शामध्ये विरेचन द्यावं. अर्शाची जी संप्राप्ती आहे ना त्याच्यामध्ये आपण बघतो की वाताचा विलोम गती ही एक महत्वाचं त्याच्या ठिकाणी कारण असतं. मग ही गती जर का आपल्याला प्राकृत करता आली ना तर त्या दृष्टीने म्हणून विरेचन महत्वाचं आणि म्हणून जे मल शरीरामध्ये साठलेले आहे ते निघून जाणं, विकृत पित्त शरीरामध्ये आहे ते निघून जाणं. विशेष करून गुल्माच्या बाबतीमध्ये सुद्धा बघत असताना जे विकृत पित्त आहे ना ते शरीरातून निघून जाणं ही गोष्ट खूप महत्वाची असते. कारण पित्त जे ते परिणामन करणार आहे आणि विकृत पद्धतीनं परिणामन होणं हा भाग जो आहे ना तो सुद्धा या संदर्भामध्ये कारणीभूत असतो. आणि म्हणूनच विकृत पित्त शरीरातून निघून गेल्यानंतर इन्फ्लमेशन जे असतात ना ते कमी होतात आणि तसे कमी झाल्यामुळे मग सेल्युलर लेवलवरती चेंजेस होणं या गोष्टी होत नाहीत आणि म्हणून गुल्मामध्ये विरेचन द्यावं. विरेक साध्या गुल्म अर्श त्याच्यानंतर विस्फोट व्यंग आणि कामला हे तिन्ही जे व्याधी आहेत ना ते रक्तदोषाचे व्याधी आहेत. आता विस्फोट व्यंग आणि कामला या बाबतीमध्ये आपण जेव्हा जेव्हा विचार करतो ना तर त्याच्यामध्ये आपण एक बघायला पाहिजे की विस्फोट व्यंग आणि कामला असं जेव्हा आहे ना हे सगळे रक्तदुष्ट किंवा रक्तप्रकोपजन्य व्याधी आहेत. आता रक्तप्रकोपजन्य व्याधी असल्यामुळं पित्त आणि रक्त हे दोन्ही साहचर्याने राहतात आणि तसं असल्यामुळं तिथे विशेषत्वाने विरेचन देणं हा भाग तर महत्वाचा राहिलाच पाहिजे आणि म्हणून विस्फोट व्यंग कामला ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये विरेचन द्यायचंय. त्याच्यानंतर जीर्णज्वरामध्ये सुद्धा विरेचन द्यावं असं म्हटलेलं आहे. आता जीर्णज्वरामध्ये का विरेचन द्यायचं तर ज्वरामध्ये आपण काही सद्योवमन असं बघितलेलं होतं. नवज्वराते साराध पित्ताश्रुक राजलक्ष्मीनः. पण जीर्णज्वर असताना जो ज्वर शरीरामध्ये मुरलेला आहे 7 दिवसांपेक्षा जास्त होऊन गेलेले आहेत तर तिथे ज्या वेळेला मलाचा संचय होईल ना तर त्या वेळेला या संचयामुळे काय होण्याची शक्यता असते तर शरीरामध्ये इन्फ्लमेशन होणं किंवा सेल्युलर लेवलवरती चेंजेस होणं ह्या गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून जीर्णज्वरामध्ये शोधन होणं हा भाग खूप महत्वाचा आहे. सो जीर्णज्वर उदर असताना किंवा गरविष असताना विरेचन द्यावं. उदराच्या संप्राप्तीमध्ये सुद्धा आपण बघतो की जायते मलसंचयात असं म्हटलेलं आहे. तर आता मलसंचयात असं म्हणत असताना जो मलसंचय झालेला आहे तो निघून जाणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून तिथे विरेचन उपयोगी पडणार आहे. तसंच गरविषाचं सुद्धा म्हणजे जे गरविष शरीरामध्ये साठून राहिलेलं आहे तर ते शरीरामध्ये कालांतर कार्य करणारे किंवा कालांतराने ते कार्य तिथे होतंय असं दिसणार आहे आणि म्हणून तिथे गर असताना सुद्धा म्हणजे गरविष असताना सुद्धा विरेचन महत्वाचं आहे. त्याच्यानंतर छर्दी प्लीह आणि हलीमक. प्लीह रोग आणि हलीमक ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याही रक्तप्रकोपजन्य व्याधींमध्ये येतात आणि म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा रक्त आणि पित्ताचं साहचर्य असल्यामुळे आपल्याला विशेष करून असं दिसतं की आपल्याला विरेचन उपयोगी पडेल. मग आता छर्दीमध्ये विरेचन द्यावं हे कसं काय हे जरा बघायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये सुद्धा प्रतिमार्गमच्या हरणम रक्तपित्ते विधीयते ह्या न्यायानुसार जेव्हा आपण रक्तपित्ताची संप्राप्ती वेगाच्या किंवा वाताच्या गतीच्या अनुरोधाने करतो त्याचप्रमाणे ज्या वेळेला छर्दी खूप जास्त प्रमाणामध्ये आहे ना तर त्याही वेळेला आपण जर का विरेचन दिलं तर वेग किंवा वाताची गती प्राकृत होऊन मग त्या ज्या छर्दी हा व्याधी आहे तो कमी येण्याची शक्यता असते आणि म्हणून छर्दी असताना सुद्धा विरेचन द्यावं. त्याच्यानंतर आलेलं आहे की विद्रधी तिमिर काच स्यंद आणि पक्वाशय व्यथा. विद्रधीमध्ये सुद्धा कसं आहे की विकृत रक्ताचा संबंध येतो आणि रक्तदृष्टी कमी करण्याच्या दृष्टीने विरेचन महत्वाचं. त्याच्यानंतर तिमिर आणि काच हे डोळ्यांचे व्याधी आहेत आणि या व पित्त धराकला सा व मज्जा धराकला या न्यायानुसार ज्या वेळेला पित्त धराकला विकृत आहे ना तर त्यावेळेला मज्जा धराकला विकृत होते आणि म्हणूनच डोळ्यांवरती पण परिणाम येतो. म्हणून पित्त धराकला की जी पित्त विरेचन केल्यानंतर सुधारणार आहे त्या दृष्टीने ह्या नेत्राच्या व्याधींमध्ये विरेचनाचा उपयोग खूप चांगला येतो असं दिसतं. त्याच्यानंतर स्यंद सुद्धा ह्याचा व्याधी आहे डोळ्यांचाच अभिष्यंद ज्याला आपण म्हणतो आणि पक्वाशय व्यथा असा एक शब्द आलेला आहे. पक्वाशय व्यथा म्हणत असताना पक्वाशयाचे व्याधी
आता हा शब्द इतका छान आहे ना, पक्वाशय व्यथा, म्हणजे पक्वाशयाला स्वतःला व्यथा होते या अर्थाने तो आपण बघायला पाहिजे, किंवा पक्वाशयाची व्यथा या अर्थाने बघायला पाहिजे. असं जेव्हा त्याच्याकडे बघतो ना, तर इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हे सुद्धा त्याच्यातच बसतं ना, तर त्या पेशंट्समध्ये सुद्धा आपल्याला विरेचन देता येतं, आणि म्हणून पक्वाशयाचे व्याधी असताना विशेष करून विरेचन वापरणं. त्याच्यानंतर योनी शुक्राश्रया रोगा, हा योनी आणि शुक्राश्रित जे रोग आहेत ना त्या संदर्भामध्ये. आता योनी आणि शुक्राश्रित रोग असं म्हणत असताना विंशती योनी व्यापत आल्या. त्याच्यानंतर शुक्राश्रित योग म्हणत असताना त्याच्यामध्ये अष्टविध शुक्र विकृती ज्या सांगितलेल्या त्या आल्या. तर ते असताना सुद्धा विरेचन द्यावं. आणि मग या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की ज्या ज्या वेळेला इनफर्टिलिटीचे पेशंट्स असतात, किंवा ज्या ज्या वेळेला ह्या पेशंट्समध्ये कन्सिव्ह व्हायला त्रास होत असतो, किंवा जेनेटिक काही प्रॉब्लेम आहे असं दिसतं आणि म्हणून कन्सिव्ह व्हायला त्रास होत असतो, तर असं ज्या वेळेला आहे ना, तर त्या वेळेला विशेषत्वाने आपल्याला बघायला लागतं की विरेचन दिल्यानंतर ह्या विकृती बऱ्यापैकी प्रमाणामध्ये नेक्स्ट जनरेशन मध्ये जाऊ नये या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. अर्थात ह्याच्यावरती ना खरं म्हणजे रिसर्च पेपर वगैरे पब्लिश व्हायला हवेत. आपल्या दवाखान्यांमध्ये जेव्हा आपण चिकित्सा देत असतो तर त्यावेळेला ह्या प्रोबॅबिलिटीज कमी झालेल्या आहेत हे आपल्याला नक्की दिसतं, पण त्याचा डेटा मांडणं हा एक भाग खूप महत्वाचा राहतो. त्याच्यानंतर योनी शुक्राश्रया रोगाः कोष्ठगाः कृमयो व्रणाः. कोष्ठगाः, कोष्ठग रोग, जी पंचदश कोष्ठांगाने सांगितलेले आहेत ना, त्या कोष्ठांगाच्या रोगांमध्ये विरेचन हे महत्वाचं. आता कोष्ठांगामध्ये विरेचन महत्वाचं असं म्हणत असताना पंचदश कोष्ठांगांनी कोणती हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, आणि म्हणून तो आपल्याला होमवर्क आहे की पंचदश कोष्ठांग कोणती आहेत तर ती आपण सगळ्यांनी लिहून काढायची आहेत. त्याच्यानंतर कृमयोः आणि व्रणाः, कृमी असताना विरेचन द्यावं. कृमींच्या बाबतीमध्ये आपण बघतो की प्रकृती विघात, अपकर्षण आणि विरेचन ही 3 महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये राहतात, आणि म्हणूनच विरेचन दिल्यानंतर कृमी निघून जातात शरीरातून बाहेर, आणि म्हणून विरेचन हे महत्वाचं. त्याच्यानंतर व्रणाः असं म्हटलेलं आहे. व्रणाः म्हणजे वेगवेगळे व्रण जर का असतील ना तर त्या व्रणांमध्ये सुद्धा विरेचन महत्वाचं. का तर व्रण जे जे भरत नाहीत तर त्याच्यामध्ये रक्त विकृती ही गोष्ट दिसते, आणि रक्त आणि पित्ताचं साहचर्य असतं, आणि विकृत पित्त शरीरातनं निघून गेलं की त्याच्यामुळे काय होणार आहे की व्रण भरायला मदत होत असते, आणि म्हणून व्रण हे महत्वाचं. त्याच्यानंतर वातास्र मूर्धगम रक्तम मूत्राघात शकृद्ग्रह. वातास्र, वातास्र वातरक्त, वातरक्तामध्ये सुद्धा विरेचन महत्वाचं. त्याच्यानंतर ऊर्ध्वग रक्त, ऊर्ध्वग रक्तपित्तामध्ये विरेचन प्रतिमार्गम चरणम रक्तपित्ते विधीयते या न्यायाने आपल्याला उपयोगी पडतं. मग ज्या वेळेला बऱ्याच वेळेला पेशंट सांगत असतात की उन्हाळा आला की दातातून रक्त येतं, उन्हाळा आला की नाकातून रक्त येतं, अशा पेशंटचे जे जे कंप्लेंट्स असतात ना त्याच्यामध्ये विरेचन दिल्यानंतर नेक्स्ट इयर ती गोष्ट होणं किंवा ती लक्षणं दिसणं हा भाग आपल्याला दिसत नाही, आणि म्हणून ते महत्वाचं. त्याच्यानंतर ऊर्ध्वग रक्तपित्तामध्ये विरेचन महत्वाचं. त्याच्यानंतर मूत्राघात असताना सुद्धा विरेचन महत्वाचं. आता मूत्राघाताचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तर त्यामध्ये बऱ्याच वेळेला हे जे रिनल डिसीजेस किंवा रिनल फेल्युअर्स असतात ना त्या पेशंटमध्ये सुद्धा विरेचन आपल्याला चांगलं उपयोगी पडतं असं दिसतं. याचं कारण हेच की विकृत पित्त जे आहे तर ते शरीरामध्ये सेल्युलर लेवलवरती चेंजेस करणं किंवा इन्फ्लमेशन शरीरामध्ये निर्माण करणं ह्याच्यासाठी कारणीभूत असतं, आणि म्हणूनच विरेचन दिल्यानंतर मूत्राघाताच्या पेशंट्समध्ये सुद्धा आपल्याला चांगला परिणाम दिसतो हे दिसतं. आणि शकृद्ग्रह, हा मलग्रह असताना ज्या ज्या वेळेला मलाच्या खडे किंवा गाठी बनतात अशा वेळेला सुद्धा हे जे विरेचन आहे ना तर ते महत्वाचं आहे. आणि आता विरेचन देत असताना मलाच्या गाठी निघून जाणं हे झाल्यानंतर वाताची गती प्राकृत होणार आहे, आणि मग ओव्हरऑल शरीराची हेल्थ चांगली होणार आहे, ह्या दृष्टीने हे महत्वाचं असतं. आणि वाम्याश्च कोष्ठमेहाद्याः, ज्यांना ज्यांना वमन द्यायचं ना ते सगळे सुद्धा विरेचन अर्ह लोक आहेत, म्हणजे जे जे वमनार्ह लोक आहेत ते सगळे विरेचनार्ह आहेत हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि कुष्ठमेहाद्या असं म्हटलंय, कुष्ठामध्ये विरेचन द्यावं. आता कुष्ठामधल्या आपल्याला चिकित्सा सूत्रामध्ये पक्षात पक्षात छर्दनानी, मासात मासात विरेचनानी असं बघितलेलं आपण. तर विरेचन आणि वमन ह्या दोन्ही गोष्टी कुष्ठामध्ये महत्वाच्या राहतात. प्रमेहामध्ये सुद्धा विरेचन द्यावं असं म्हटलेलं आहे, आणि विरेचन दिल्यानंतर काय होतं तर प्रमेह जो आहे तो उत्तम पद्धतीने कमी येतो, किंवा धातुपाक नष्ट होणं हा गोष्टी त्याच्यामध्ये घडतात, आणि म्हणून धातुपाक होऊ नये म्हणून विरेचन हे विशेष करून प्रमेहामध्ये वापरावं. त्याच्यानंतर वम्याश्च कोष्ठमेहाद्याः. आता इथेपर्यंत सगळे जे सांगितले ना तर ते विरेचन कोणाकोणाला द्यावं हे सांगितलं.
त्याच्यानंतर नतुरेच्चो नवज्वरी. नतुरेच्चो म्हणजे अनार्ह कोण कोण आहेत, विरेचन कोणाकोणाला देऊ नये हे सांगतात. नवज्वर असताना विरेचन देऊ नये. आता नवज्वर असताना काय द्यावं, तर वमन द्यावं. याचं कारण काय, तर दोष आमाशयामध्ये आहेत आणि आमाशयामध्ये दोष असताना तर जर का आपण विरेचन दिलं तर ते दोष खालच्या भागाला म्हणजे खालच्या बाजूला अधप्रवृत्त होते आणि तसं झाल्यानंतर संप्राप्ती वाढेल आणि म्हणूनच जे अजीर्ण आहे किंवा आमाजीर्ण आहे किंवा आमाजीर्णामुळे आलेलं ज्वर आहे किंवा नवज्वर आहे, तर अशा वेळेला ऊर्ध्वग मार्गाने म्हणजे वमन देऊन त्या ठिकाणी सद्य वमन या पद्धतीने वमन द्यायला पाहिजे. पण विरेचन मात्र नवज्वरामध्ये नाही द्यायचं. नतुरेच्चो नवज्वरी. ओके. त्याच्यानंतर अल्पाग्न्यधोग पित्तास्र शतपायवती सारिणः सशल्या स्थापित क्रूर कोष्ठाती स्निग्ध शोषिणः. आता अजून कोणाकोणाला विरेचन नाही द्यायचा, तर अल्प अग्नी, ज्याचा अग्नी कमी आहे तर त्याला विरेचन नाही द्यायचा. याचं कारण काय, तर विरेचन दिल्यानंतर विकृती जी आहे ना, तर त्याच्यामध्ये काही वेळेला विरेचन होत असताना कफ जो आहे त्याचं आवरण जे आहे ते अग्नीवरती येतं आणि तसं झालेलं असल्यामुळं अग्नी आणखीन सन्न होतो आणि म्हणूनच अल्प अग्नी असताना विरेचन नाही द्यायचा. अधोग पित्तास्र, अधोग रक्तपित्त असताना विरेचन नाही द्यायचा. कारण आपल्याला बऱ्याच वेळेला आता ह्याच चॅप्टर मध्ये आपण 2-3दा डिस्कस केलं की प्रतिमार्गमच्या हरणम रक्तपित्त विधीयते असं म्हटलेलं आहे आणि जर का प्रतिमार्गाने आपल्याला रक्तपित्ताची चिकित्सा करायची तर अधोग रक्तपित्त असेल तर ऊर्ध्वगत शोधन द्यायला पाहिजे. मग तिथे विरेचन हे अधोग शोधन आहे आणि म्हणून तिथे नाही द्यायचं. त्याच्यानंतर क्षतपायू म्हणजे पायूच्या ठिकाणी म्हणजे गुदाच्या ठिकाणी क्षत असताना बरेच पेशंट्स असतात बरं का, की आजकाल तर खूप सारे पेशंट सापडतात आपल्याला की फिशर असणारे. गुदक्षत याचा अर्थ आपण फिशर अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकतो. इतरही कारण गुदक्षताची असतात, परंतु म्हणजे आघाताने गुदक्षत होणं किंवा आपण ज्या वेळेला काही इतर डिलिव्हरीज नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेला एपिझिओटमी घेतली जातं त्यांनी गुदक्षता असू शकतो. सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये विरेचन नाहीये द्यायचा. याचं कारण काय, तर विरेचन देत असताना जे पित्त बाहेर पडताना तर त्या क्षताच्या जागी म्हणजे जखम जी असते तर त्या जागी आणखीन इन्फ्लमेशन वाढतं आणि तिथली लोकल जी सूज आहे किंवा गुदशोथ आहे तो वाढतो आणि म्हणून गुदक्षत असताना विरेचन नाही द्यायचा. त्याच्यानंतर क्षतपायू अतिसारिणः, ज्याला ऑलरेडी अतिसार आहे त्याला विरेचन नाही द्यायचा. एकच इथे काय म्हणतो अपवाद आहे, तो म्हणजे अमातिसार असताना मात्र विरेचन द्यावं असं म्हटलेलं आहे. तर इथे अतिसार म्हणजे इथे अमातिसार विशेष करून अपेक्षित नाहीये, पक्वातिसार अपेक्षित आहे. पक्वातिसार असताना विरेचन नाही द्यायचा. त्याच्यानंतर सशल्या स्थापित क्रूर कोष्ठाती स्निग्ध शोषिणः. सशल्य कोष्ठ, कोष्ठामध्ये शल्य असताना विरेचन नाही द्यायचं. कारण ते जे काही शल्य आहे ना आतमध्ये गेलेलं तर ते गुदातून बाहेर पडत असताना काही वेळेला त्रास देण्याची शक्यता असते आणि म्हणून त्या ठिकाणी नाही द्यायचं. त्याच्यानंतर स्थापित म्हणजे आस्थापित, ज्याला आस्थापन बस्ती दिलेलं आहे तर त्याला विरेचन नाही द्यायचा. त्याच्यानंतर क्रूर कोष्ठ असताना विरेचन नाही द्यायचा. क्रूर कोष्ठ असताना काय होतं, तर त्यामध्ये वायूची जी गती आहे ना ती एकदम विकृत होण्याची शक्यता असते. मग तुम्ही म्हणाल की अरे मग इथे काय द्यायचं, प्रभूत मारुत क्रूर जे कोष्ठ असतं म्हणजे वात वाढल्यानंतर जे कोष्ठ असतं त्याला क्रूर कोष्ठ असं म्हटलं जातं. तर हे जे कोष्ठ आहे ना तर हे कोष्ठ तीव्र विरेचनाने सुद्धा विरेचन होत नाही आणि मग तिथे वाताची गती विकृत व्हायला लागते आणि म्हणून क्रूर कोष्ठ असताना विशेष करून विरेचन वापरताना विचार करून करायला पाहिजे. आणि अतिस्निग्ध शोषिणः, अतिस्निग्ध म्हणजे ज्याला स्नेहाजीर्ण झालेला आहे किंवा जास्त प्रमाणामध्ये स्नेह दिला गेलेला आहे तर त्याला विरेचन देऊ नये. याचं कारण तिथे सुद्धा अतिरिक्त स्नेह झाल्यानंतर काय होण्याची शक्यता असते, तर विशेष करून आपल्याला असं दिसतं की अतिरिक्त स्नेह झाल्यानंतर अग्नीवरती त्याचा परिणाम येतो, विकृत परिणाम येतो आणि म्हणून नाही करायचं. आणि सगळ्यात शेवटचं शोषिणः, शोषिणः म्हणजे राजक्ष्मा, शोषिण असा शब्द आहे. तर राजक्ष्मा असताना विरेचन नाही द्यायचं. मग आता राजक्ष्म्यामध्ये का नाही विरेचन द्यायचं, तर राजक्ष्म्यामध्ये सर्व धातुक्षयार्थस्य बलम तस्यहि विट्बलम असं म्हटलेलं आहे.
ह्याचे सगळेच्या सगळे धातू आहेत ना तर ते क्षीण झालेले आहेत आणि असे क्षीण धातू झालेले असताना आपल्याला असं दिसतं की क्षीण धातू आहेत आणि त्याचं संपूर्ण बल जे आहे तर ते त्याच्या मलावरती अवलंबून आहे. बलम तस्येही विट बलम, विट बलम म्हणजे मलाचं बल आणि तिथे जर का विरेचन दिलं गेलं ना तर मग जास्त त्रासदायक होऊ शकतं. आणि जर का तुम्ही एक होमवर्क आहे बरं का तुम्हाला हा मगाशी जो सांगितला तो एक की पंचदश कोष्ठांग कोणती ते लिहून काढायचं आणि दुसरा जो होमवर्क आहे त्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला ह्याची इंद्रिय स्थान सांगितले ना त्याच्यामध्ये राजयक्ष्माच्या असाध्यतेची लक्षणं जी सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचलत ना म्हणजे वाचा तिथे जाऊन तर त्याच्यामध्ये असं लक्षण सांगितलंय की राजयक्ष्मी माणसाला स्वतःहून अतिसार झाला असेल ना तर तो असाध्य समजावा. मग तसं जर असेल तर अतिसार झाल्यावर जर असाध्यत्व येत असेल तर इथे स्वतःहून विरेचन आपण तर द्यायचं नाही ही गोष्ट महत्वाची आणि म्हणूनच ज्या वेळेला राजयक्ष्मा झालेला आहे तर अशा वेळेला अतिसार करणारं किंवा विरेचन करणारं असं औषध वापरायचं नाहीये. सशल्या स्थापित क्रूर कोष्ठाती स्निग्ध शोषिणः. मग आता ह्याच्या पुढे वमन विधी चालू होतो बरं का. अथ साधारणे काले स्निग्ध स्विन्नम यथाविधी श्व ओम्य उत्क्लिष्ट कफम मत्स्य माश तिलादिभिः निशां सुप्तं सुजीर्णान्नं पूर्वाह्ने कृतमंगलम् निरन्नमिषस्निग्धं वा पेयया पीतसर्पिषं वृद्धबालावलक्लीब भीरुन् रोगानुरोधतः आकण्ठं पायितान्मद्यं क्षीरमिक्षुरसंरसं यथा विकारविहितां मधुसैन्धवसंयुतां कोष्ठं विभज्य भैषज्य मात्रां मंत्राभिमंत्रितम्. आता हा मंत्र सांगतात पुढे. मग आता हे कसं करायचंय वमन तर श्वोवम्य मुत्क्लिष्ट कफम मत्स्य माश तिलादिभिः. कधी द्यायचंय तर अथ साधारणे काले स्निग्ध स्विन्नम यथाविधी. साधारण कालामध्ये वमन द्यायचंय आणि साधारण म्हणजे कुठले तर श्रावणे कार्तिके चैत्रे मासी साधारणे क्रमात असं आपण बघितलेलं नव्हतं मागच्या अध्यायामध्ये. श्रावण कार्तिक आणि चैत्र महिन्यामध्ये. मग आता वमन द्यायचंय तर ते चैत्र महिन्यामध्ये द्यायचं आपल्याला वसंतामधलं वमन आपण म्हणतो. हे साधारण महिने सांगितलेले आणि म्हणून आता साधारणे काले साधारण काल असताना काय करावं तर स्निग्ध स्विन्नम यथाविधी. यथाविधी स्नेहन आणि स्वेदन या दोन गोष्टी करायला पाहिजेत. स्नेहन आणि स्वेदन यथाविधी असं म्हणत असताना उत्तम स्नेहाची लक्षणं येणं उत्तम स्वेदाची लक्षणं येणं ह्या गोष्टी तिथे अपेक्षित आहेत. मग आपण ज्या वेळेला प्लॅनिंग करतो की आपण 7 दिवस स्नेहन देऊयात आणि मग वमन देऊयात समजा असं प्लॅनिंग असेल आपलं 7 दिवस स्नेहन चालू असताना 7व्या दिवसाच्या आधीच म्हणजे 6व्याच दिवशी जर का सगळी लक्षणं ह्याची दिसली आपल्याला स्नेहनाची दिसली तर तिथे 1 दिवस आधी वमन आपल्याला प्रिपोन करावं लागतं. असं नाही आपण म्हणू शकत की नाही मी ह्याच दिवशी सुट्टी काढली त्यामुळे त्याच दिवशी वमन करायचंय आणि ह्याची कल्पना म्हणून आधीपासून पेशंटला देऊन ठेवायला हवी. कारण यथाविधी स्नेहन स्वेदन असं म्हटलेलं आहे आणि स्वेदनाची सुद्धा जी लक्षणं आहेत ना तर ती स्वेदन पूर्ण झालेली आपण लास्ट अध्यायामध्येच बघितलं स्नेह क्लिन्ना कोष्ठगा धातू गावा तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सुद्धा लक्षणं आपल्याला दिसतात की नाही पेशंटमध्ये हे बघायला पाहिजे. त्यामुळे नेहमी ज्या वेळेला पेशंट आपल्याकडे स्नेहन स्वेदनासाठी विशेष करून वमन किंवा विरेचनासाठी येत असतो तर पेशंट आल्यानंतर एक चार्ट त्याचा छानपैकी बनवून ठेवावा. याच्यामध्ये जिव्हा कशी आहे मल कसा आहे मलामधून स्निग्धता आहे का त्याच्यानंतर स्नेहोद्वेग आहे का किती ml स्नेह घेतलेला आहे त्याच्यानंतर जेवण किती वाजता घेतलेलं आहे स्नेह किती वाजता पचलेला आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विचारायला हव्यात म्हणजे आपल्याला लक्षात येतं की स्नेहन स्वेदन योग्य पद्धतीनं झालेलं आहे का नाही झालेलं आहे. सो आता श्ववम्य आता इथे कसं आपण बघितलं की आता साधारण काले स्निग्ध स्विन्नम यथाविधी स्नेहन स्वेदन करावं आणि मग त्याच्यानंतर श्ववम्य उत्क्लिष्ट कफम उद्या जर का वमन द्यायचं असेल श्व म्हणजे उद्या श्वहा वम्य वम्य म्हणजे वमन द्यायचं आहे. उद्या जर का वमन द्यायचं असेल तर उत्क्लिष्ट कफम मत्स्यमाश तिलादिभिः निशाम असं म्हणलंय. मत्स्यमाश तिलादिभिः निशाम कफम उत्क्लिष्ट
आता मत्स्य, माश आणि तिल यांनी कफाचा उत्क्लेश करावा. कधी? तर आदल्या दिवशी रात्री. आदल्या दिवशी कशावर? असा काही शब्द आदल्या दिवशी कुठे आलाय? तर श्ववम्य असं म्हटलेलं आहे. तर उद्या जर का करायचं असेल तर आजच्या रात्री काय करावं? मत्स्य, माश आणि तिल यांनी उत्क्लेशन करावं. मग उत्क्लेशन का करावं? तर कोष्ठ शाखा गती जी सांगितलेली आहे ना, तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही सांगितलेलं आठवत असेल तर वृद्धी अभिषंदनात पाकात कोष्ठम वायोश्च निग्रहात. कोष्ठामध्ये यायचं असतील दोष तर कसे येतात? तर दोषा यांती तथा तेभ्यो स्रोतोमुख विशोधनात. स्रोतोमुख विशोधन एक व्हायला पाहिजे, म्हणजे आपण स्वेदन योग्य पद्धतीने करायला पाहिजे. त्याच्यानंतर वृद्धी, दोष वाढवायचे. त्याच्यानंतर अभिषंद, दोषांना एक विशिष्ट काय म्हणतो क्लेद उत्पन्न व्हायला पाहिजे की जेणेकरून दोष जे ते कोष्ठामध्ये येतील. आणि हा अभिषंद उत्पन्न करण्यासाठी म्हणून मत्स्य, माश आणि तिल हे 3 पदार्थ सांगितलेले आहेत. माश म्हणजे उडीद, मत्स्य म्हणजे मासे आणि तीळ हे तिन्ही पदार्थ आहेत हे अभिषंदी आहेत. आणि म्हणून नित्य खाण्यामध्ये तिळाची चटणी नसावी, नित्य खाण्यामध्ये मासे नसावेत, नित्य खाण्यामध्ये उडीद सुद्धा नसावेत, कधीतरी खाण्याच्या गोष्टी आहेत या. मग आता ज्या वेळेला आपल्याला हे दिसतंय हे की आपल्याला त्याचं उद्या वमन करायचंय. मग आदल्या दिवशी रात्री माश, तिल किंवा मत्स्य ह्या गोष्टी त्याला खायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की दही हे सुद्धा अभिषंदी आहे म्हणून दही सुद्धा वापरलं जातं. मग दही अभिषंदी म्हणून दही जर का वापरलं जातं ना तर त्याच्यामध्ये ऍक्च्युअली दही वडा पार्टी करतात, कारण दही वड्यामध्ये दही पण असतं आणि उडदाचे वडे पण असतात. पण हे किती? तर योग्य प्रमाणामध्ये खायचंय, त्याचंच अजीर्ण होईल असं नाही व्हायला पाहिजे, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. दही वडा पार्टी कॅन्सल. मग काय करायचं आपल्याला? तर मुगाची खिचडी कशी करतात ना तसं उडदाची डाळ घालून खिचडी करायला सांगायची आणि त्याच्यावरती 1-2 चमचे दही घ्या असं सांगायचं. असं स्पेसिफिक सांगितलं ना तरच पेशंट घेऊ शकतात. आपण त्यांना लिहून दिलं की तुम्ही मासे घ्या, उडीद घ्या किंवा तीळ घ्या असं घेतलं तर त्यांना काय फॉर्म मध्ये घ्यायचे हे समजत नसतात. आणि म्हणून योग्य पद्धतीनं लिहून देणं हे गरजेचं आहे. किंवा भात करून त्याला उडदाची आमटी करायला सांगायची आणि त्या उडदाच्या आमटी बरोबर भात खायला सांगायचा. तर ह्या पद्धतीनं द्यायचंय. श्वोवम्यमुत्क्लिष्टकफं मत्स्य, माश, तिलादिभिः निशाम सुप्तम, रात्री झोपायचं आहे. आणि सुजीर्णान्नम असं म्हटलेलं आहे. सकाळी अजीर्ण नाही पाहिजे, सुजीर्ण असं पाहिजे अन्न. म्हणजे इथे एक तेच महत्वाचं आहे की तुम्ही प्रमाण किती खाताय, किती वाजता खाताय आणि अभिषंद जरी असला ना तरी त्या किती प्रमाणामध्ये अभिषंद होतोय हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणूनच हे करत असताना योग्य पद्धतीने म्हणजे उडदाची आमटी जरी खायची झाली ना तर त्याच्यामध्ये 1 वाटी आमटी घ्या असं आपण स्पेसिफिक लिहून द्यायला पाहिजे. किंवा उडीद घालून डाळ जी उडदाची डाळ घालून खिचडी बनवलेली आहे तर त्याच्यावरती दही घ्यायचं आहे तर 2 चमचे दही घ्या हे लिहून द्यायला पाहिजे. अदरवाईज म्हणजे दहीवडा पार्टीमध्ये 3-4 बाउल जर का दहीवडा घेतले गेले ना तर अजीर्ण होणार आहे आणि अजीर्णामुळे वमन चांगलं नाही होणार आहे. म्हणजे अजीर्ण होऊ नये ह्याच्यासाठी एक पुढचं सूत्र लगेच देऊन ठेवलं की निशाम सुप्तम सुजीर्णान्नम, रात्री झोपल्यानंतर अन्न पूर्णपणे जीर्ण झालं पाहिजे, सुजीर्ण झालं पाहिजे. आणि मग पूर्वाह्णे पहाटे उठायचं आहे. वमन द्यायचं म्हणल्यावर कधी 8-8:30ला, आमचं 10 शिवाय क्लिनिक उघडत नाही आणि म्हणून 10च्या पुढेच वमन होतील तर असं नाहीये. मग कधी द्यायचं तर पूर्वाह्णे म्हणजे अन्न. अन्न म्हणजे अन्न याचा अर्थ असा की दिवस, दिवस आणि रात्र. पूर्वाह्न म्हणजे पूर्व दिवस म्हणजे दिवसाची सुरुवात. दिवसाची सुरुवात असतानाच वमन करायचंय. मग ते कसं करायचं तर कृत मंगलम, मंगल गोष्टी करून करायचं आहे. आता मंगल याचा अर्थ काही विशिष्ट श्लोक म्हणणं ह्याला सुद्धा मंगल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पूर्वाह्ने कृत मंगलम निरन्नम ईशत स्निग्धम वा पेयया पीत सर्पिशम. मग सकाळी काय करायचं? निरन्न असं वमन द्यायचं आहे, म्हणजे काहीही न खाता आपण वमन देऊ शकतो. पेशंटला सांगायचं की काही न घेता उठल्यानंतर फक्त पाणी पी 1 ग्लासभर आणि मग दवाखान्यामध्ये ये पहाटे. किंवा ईशत स्निग्धम वा पेयया, काही पेशंट असतात की ज्यांना अजिबातच म्हणजे नाही काहीच न खाता यायचं आणि त्याच्यातून एवढं वमन होणार आणि परत गेल्यानंतर तुम्ही काहीच देणार नाही तर काहीतरी सांगा ना आम्हाला खायला, असं जे असतात ना पेशंट किंवा ज्यांना सहन होत नाही, सुकुमार असतात किंवा पित्त प्रकृतीचे असतात, अशा पेशंटला काय द्यायचं तर निरन्न ईशत स्निग्धम वा पेयया पीत सर्पिशम. ईशत स्निग्ध अशी पेया, सर्पिश म्हणजे तूप घालून प्यायला द्यायचे आणि मग त्यांना वमनासाठी यायला सांगायचं.
मग तूप घातलेली अशी ही जी पेय आहे ती घेतल्यानंतर वमनाला पेशंट आपल्या दवाखान्यामध्ये आलेला आहे. मग काय करायचं? पेय या पीत सर्पिषम वृद्ध बाला बलक्लीब भीरून रोगानुरोधतः. मग हे पेया कुणाकुणाला द्यायची? तर वृद्ध पेशंट्सना द्यायची, बाल पेशंट्सना द्यायची, अबल पेशंटना द्यायची. वृद्ध, बाल, अबल, क्लीब म्हणजे जे पेशंट्स अगदीच गळाटलेले असतात त्यांना द्यायची, किंवा घाबरणारे पेशंट असतात त्यांना द्यायचे, आणि रोगानुसार द्यायची. मग अशी जसं म्हटलं की प्रमेहाचे पेशंट्स असतात ना, तर त्यांना सहन होत नाही. मग अशा वेळेला आपल्याला वमन किंवा विरेचन देताना त्यांना ह्या गोष्टी आपण सांगू शकतो की पेया तुम्ही घेऊ शकता. मग त्याच्यानंतर आकंठम पायितान मध्यम क्षीरमिक्षु रसम रसम. आकंठ पान द्यायचं करायला. कशाचं द्यायचंय? तर आता हे सगळी वमनाची द्रव्य सांगितलेले. क्षीर इक्षु रस. आता दोनदा रस का आलेला आहे? क्षीरम इक्षु रसम रसम. तर इथे क्षीरम नाम दूध. तर दूध जे आहे ना ते आकंठ पानासाठी द्यायचं. इक्षु रस म्हणजे उसाचा रस आकंठ पानासाठी द्यायचा, किंवा रस म्हणजे मांसरस, म्हणजे ज्याला आपण सूप म्हणू मांसाचं, ते आकंठ पानासाठी द्यायचं, किंवा मद्य हे आकंठ पानासाठी द्यायचा. त्याच्यानंतर यथा विकार विहिताम मधुसैंधव संयुताम कोष्ठम विभज्य भैषजम मात्रा मंत्राभिमंत्रितम. आता इथे म्हणत असताना यथा विकार विहिताम, जसा जसा विकार असेल, जसा जसा त्या पेशंटचा व्याधी असेल त्याप्रमाणे मधुसैंधव संयुताम भैषज्य मात्रा. म्हणजे काय? तर मध आणि सैंधव घातलेली औषधाची मात्रा द्यावी. कशासाठी? तर कोष्ठम विभज्य. कोष्ठम विभज्य याचा अर्थ की कोष्ठ जे आहे ना तर ते कोठाच्या तारतम्यानुसार, विभज्य म्हणजे काय? विभाग करून, म्हणजे कोष्ठाचे भाग नाहीत करायचे. कोष्ठाचे जे प्रकार आपल्याला माहिती आहेत की मृदू कोष्ठ आहे, किंवा मध्य कोष्ठ आहे, किंवा मध्य कोष्ठ आहे, किंवा तीव्र कोष्ठ आहे, असं जे आहे ना त्याच्यानुसार कोष्ठम विभज्य ती अंदाज घेऊन काय करायचंय? भैषज्य मात्रा द्यायची. कशी द्यायची? तर अभिमंत्रितम, मंत्रांनी अभिमंत्रित करून भैषज्य मात्रा द्यावी. आता ही भैषज्य मात्रा म्हणजे कुठली? तर ज्याला आपण वामक औषध म्हणतो ना ती म्हणजे भैषज्य मात्रा असं म्हटलंय. मग ते कशाबरोबर द्यायचं? तर मध आणि सैंधवाबरोबर द्यायचं. सैंधव स्वतः सुद्धा वामक आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये वमनोपक गण जो सगळा आपण 15व्या अध्यायामध्ये बघितला, मदन मधुकलंबा निंब बिंबी वशाला अत्रपुसकुटच मूर्वा देवदाली कृमिघ्नम विदुल दहन चित्राहा कोशवत्यव करंजहा कणलवणवचैला सर्षपाश छर्दनानी. छर्दन करणारा गण आपण बघितला. ह्याच्यापैकी औषध आपण सगळी किंवा काही विशिष्ट औषधं असं वापरू शकतो. आणि ती औषधं किंवा ते जे भैषज्य मात्रा जे म्हटलेलं आहे की योग्य मात्रेमध्ये ती औषधं घेत असताना ती कशी द्यायची? तर मधुसैंधव संयुता, मध आणि सैंधव यांनी युक्त करून अशी ही औषधं द्यायची. आणि हे देत असताना मंत्र म्हणून सुरुवात करायची. आता मंत्र का म्हणायचा असा एक विषय बऱ्याच वेळेला विचारला जातो. कोष्ठम विभज्य भैषज्यम मात्रा मंत्राभिमंत्रितम. तर मंत्र दिल्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन काय औषधं चांगल्या पद्धतीनं ऍक्ट होतील वगैरे हा सगळा रिसर्चचा भाग आहे. परंतु एक मात्र महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला एखादा मंत्र, एखादा श्लोक किंवा काही विशिष्ट गोष्टी आपण म्हणून निघतो ना त्यावेळेला आपल्या मनावरती मात्र चांगला परिणाम नक्की येत असतो, कारण मन पॉझिटिव्ह असतं. आता हे जे आहे हे शोधन उपक्रम आहे, म्हणजे इथे रुग्णाचं मनोबल चांगलं असणं हे गरजेचं आहे, आणि म्हणून हे मंत्र म्हणणं हा भाग महत्वाचा. आता हा जो काळ आहे वाग्भटाचार्यांचा तो विशेष करून बौद्ध काल आहे, आणि म्हणून ह्याच्यामधल्या ज्या देवता दिसतात ना त्या सुद्धा आपल्याला बौद्धकालीन देवता बऱ्याचशा दिसतात. हा श्लोक वाचूयात आणि आज आपण इथे थांबूयात. ब्रह्मदक्षाश्वी रुद्रेंद्र भूचंद्रार्का नीलानलाः ऋषयः सौषधि ग्रामा भूतसंघाश्च पान्तुवः रसायनमिवर्षीणाम् अमराणाम् इवामृतम् सुदेवोत्तमनागानां भैषज्यमिदमस्तु ते. ओम नमो भगवते भैषज्य गुरवे वैडूर्यप्रभराजाय तथागताय अर्हते सम्यक् संबुद्धाय तद्यथा. ओम भैषज्ये भैषज्ये महाभैषज्ये समुद्गते स्वाहा. आता इथेपर्यंत हा संपूर्ण मंत्र आहे. तर हा मंत्र काय किंवा त्याचा अर्थ काय किंवा कशासाठी म्हणायचा या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही YouTube वर असाल तर लाईव्ह चॅट मध्ये विचारू शकता किंवा इथे कमेंट बॉक्स मध्ये पण विचारू शकता. ओके, सो
पुढचं जे लेक्चर आपलं असायला शेड्यूल्ड आहे म्हणजे तर ते शुक्रवारी, पण दिवाळीचा तो मधला म्हणजे पाडव्याचा दिवस येतोय, तर त्या दिवशी आपल्याला सुट्टी असेल. आता आपलं लेक्चर जे आहे ते डायरेक्टली नेक्स्ट सोमवारी होईल. ओके, ठीक आहे. आज कोणाला काही शंका दिसत नाहीयेत जास्त. बहुतेक सगळे दिवाळीच्या फराळाच्या कामांमध्ये आहेत. हरकत नाही, आज आपण इथे थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जेवरले पायी कपणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिहि लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजय हो आवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.